तर पुणे नाशिक महामार्गावरून महायुती आणि मवियामध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळतं। पिंपरी चिंचवडमधील नाशिक फाटा ते खेड या 8 पदरी मार्गाला केंद्रानं मंजुरी दिलेली आहे। पुणे नाशिक महामार्गाच्या दुतर्फा श्रेयवादाचे बॅनर जे आहेत ते झळकल्याचं पाहायला मिळतंय। पुणे नाशिक मार्गावरती महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई जी आहे ती पाहायला मिळत आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातून जाणारा हा पुणे नाशिक महामार्ग जो आहे तो आता 8 पदरी जो आहे तो रुंद होणार आहे। तशी घोषणा देखील 2 दिवसापूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली। त्यानंतर आपण पाहू शकतो की आता शिरूर लोकसभा म्हणजे शिरूर लोकसभेमधील भोसरी विधानसभेमध्ये आता असा फ्लेक्स वॉर जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण एका बाजूला पाहिलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच फ्लेक्स वॉर जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून जे आहे ते आता अजित गावणे यांनी धन्यवाद खासदार साहेब, नाशिक फाटा ते खेड 8 लेन या महामार्गाच्या कामासाठी पाठपुराव्याला यश आलं, या संदर्भात त्यांचं अभिनंदन जे आहे ते या ठिकाणी केलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी जे आहे ते अभिनंदन केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहतो या ठिकाणी आता फ्लेक्स वॉर सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना जो आहे तो आता शिरूर लोकसभेमध्ये आपल्याला एकूणच पाहायला मिळतोय। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।